नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैपळे। आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहोत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा। नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटेल। चला तर सुरू करूया मित्रांनो। आता पोलीस भरतीचे फॉर्म पण चालू झालेले आहेत। 5 तारखेपासून 31 तारखेपर्यंत मुदत आहे। जे आपले पोलीस भरती करणारे मुलं आहेत त्यांनी फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या। परत असं व्हायला नको मी थांबतो शेवटच्या टप्प्यात भरू असं प्रत्येकाने जर विचार केला तर मग शेवटला साइड लोड उचलते, त्यापेक्षा आपलं कुठेतरी भरायचं आहे तिथे एकदा भरून टाका। आता अर्ध्यावरती आलेलं आहे। चला तर आपण आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलूया। तर अभ्यास कसा करायचा? अभ्यास करायचा प्रत्येक जण सांगतोय, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही ग्राउंड करा, पण अभ्यास कसा केला पाहिजे यावरती कोण म्हणजे एवढं सविस्तर कोण सांगत नाही। अभ्यास केल्यानंतर सगळ्याला माहिती आहे काम होणार आहे, पण अभ्यास कसा करायचा हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण थोडं फास्ट सिलेक्ट होणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे विषय आहेत आपल्याला 4 विषय असतात पोलीस भरतीला: गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीएस म्हणजे जनरल सब्जेक्ट। त्याच्यात इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, त्यानंतर राज्यघटना, चालू घडामोडी, खूप सारे विषय येतात त्याच्यात। तर आपल्याला जास्त मार्क देणारे विषय हे 3 आहेत मित्रांनो। पण असं जर मागल्या वेळी जसं मुंबई क्वेश्चन पेपर पडली तर सगळं मेरिट यावरती डिपेंड होतं। त्यामुळे मित्रांनो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। प्रत्येक जण सांगते हे 3च विषय करा, त्या 3 विषय करून पोलीस होत नाही। हे 4ही सरासरी मार्क आले पाहिजे आपल्याला। ह्या मुद्द्यावरती जर तुम्ही ठाम असाल तर तुम्ही 100% तुमचा रिझल्ट येणार आहे। गणित माझं आउट ऑफ आहे, माझं जीएस मध्ये मला मार्कच येत नाही असे लय पोर आहेत। हे 3ही विषय चांगले, पण जीएस बघितलं का त्यांचा कार्यक्रम असते, पण नुसतं किंवा काही असे पण आहेत हे 3 विषय त्यांना गणित, बुद्धिमत्ता जमत नाही, मराठी चांगलं आहे, जीएस चांगलं आहे असं पण नाही। आता मेरिट पण पाहताय तुम्ही 90+ मार्क लागतात। जर तुम्ही इकडे आउट ऑफ जरी घेतले आणि इकडे मार्कच जर आले नाही, असं ना की या 3 आउट ऑफ घेणं एवढे 1-1, 2-2 मार्क सहज जाते। त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाने त्या गोष्टीचा विचार करा आणि अभ्यास कसा करायचा आता मी तुम्हाला सांगतो। म्हणजे जसं मी केला होता असंच, मी काय फेकत नाहीये। जे मी स्वतः केलं आणि त्याचा मला फायदा झाला त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय। जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही त्याचा 100% म्हणजे त्या वेळेने जा, नसेल तर तुमचं चालूच आहे। चला मित्रांनो, गणिताला आपल्याला बेसिक गोष्टी माहिती पाहिजे। म्हणजे याला काही एवढं काही रॉकेट सायन्स नसतं। गणित हा विषय असा आहे, समजला तर पूर्ण समजतो, नाहीतर आपल्याला त्याच्यातलं काहीच कळत नाही। तर गणित आणि बुद्धिमत्ता हे एक संगणमत म्हणजे एकमेकाशी रिलेटेड टॉपिक आहेत। जर गणित जमलं तर बुद्धिमत्ता तुम्हाला अवघड जात नाही, जर गणित जमलं नाही तर बुद्धिमत्ता पण जमत नाही। विषय असा आहे, जर गणितात गेले तुम्ही, गणितात मोजके असे टॉपिक असतात मित्रांनो। तुम्हाला ठीक आहे, महत्वाची गोष्ट तुम्हाला आकडेमोड फास्ट जमली पाहिजे। तुम्हाला जर आकडेमोड फास्ट जमली तर आपल्याला गणित फटाफट येत आहे। तर मित्रांनो गणितात असे मोजके टॉपिक आहेत, त्यावरती आपल्याला डायरेक्ट सूत्र त्या गोष्टी पाठ कराव्या लागतात आणि ज्या गोष्टी पाठ कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात। जर तुम्ही गेले शेकडेवारीत गेले किंवा त्यानंतर आणखी नावेचे गणित असतात, जे मेरिटचे प्रश्न असतात त्यावर, हे तर सगळ्यालाच माहिती, त्रिकोणी संख्या काढायची, त्यांना हस्तांदोलन, बुद्धिमत्तातलं हे तर प्रत्येकालाच येणार आहे। पाया शोधा आणि त्याच्या पुढची घ्या, मागची घ्या, हे तर येत आहे। पण मेरिट देणारे मार्ग कोणते असते? जर नावेवर गणित पडलं, नाव जर पडली, त्यानंतर आणखी नसते रेल्वेचे असते। रेल्वे कसं जाताना तिचा वेग वेगळा म्हणजे एक्स वेग होता, येताना तिचा वेग वाय होता, तर तिचा सरासरी वेग किती, हे असे जर गणित आले तर आपल्याला ते जमलं पाहिजे। आणि ते तुम्हाला गणित कुठं भेटतील मित्रांनो? पंढरत राणे सरांचं पुस्तक पहा, तिथं पण भेटतील। आणि सतीश वसे सरांचं बुद्धिमत्ताचं पुस्तक आहे, त्याच्यात खूट प्रश्न म्हणून एक टॉपिक आहे, त्यात तुम्ही जा। मेंढ्या आणि मेंढपाळ, त्यानंतर समजा ठीक आहे मेंढ्याची पायाची संख्या एवढी आहे तर माणसं एवढे होते, गुराखी तिथे, तर एकूण मेंढ्या किती, असा प्रश्न असतो। त्यानंतर बुद्धिमत्ता भूमितीत गेले तुम्ही, भूमिती हा टॉपिक पण मिस करून चालणार नाहीये। भूमितीत असं पण विचारतात, ठीक आहे म्हणजे एखादा खड्डा घेतला, गोलाकृती, त्याची खोली देतात, उंची देतात, तर त्याच्यात माती किती निघेल ते जर खाल्लं तर, असा मुंबईला 2019ला प्रश्न पडला होता। त्या म्हणजे जे मुद्द्याचे टॉपिक आहेत मित्रांनो, शेकडेवारी झालं, त्यानंतर वेग काम, त्याच्यात पण विचारतात एवढे माणसं असतात तेवढे, ते सोपं विचारतात। 4 माणसं असले 5 दिवस काम करतात, 7 माणसं किती दिवस करतात, ते दिवस गेले। आता त्याच्यात पण जिथं खोल जातात ते आपल्याला जमलं पाहिजे। त्यानंतर ते एक गणित असतं त्यांचं पहा, एक माणूस एक शिडीने वरती जातोय 2 मिनिटात, तो 1 मिनिट 5 मिनिटात
5 मीटर जातोय, परत दुसऱ्या मिनिटाला 6 मीटर खाली येतोय किंवा 3 मीटर खाली येतोय, त्यावेळेचं गणित असते त्यावरती पण तुम्ही भर द्या. जर ह्यावेळेने तुम्ही गणित बुद्धिमत्ता गेले आणि किती वेळा अभ्यास करायचा. आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी मी तर सांगू नाही शकत कसं काय करायचं, पण तुम्हाला एक मी हिंट देतोय कोणते टॉपिक आणि किती हे करायचं, आणि तुम्ही जो टॉपिक केलाय त्यावरती जायचं. इथून मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये किती प्रश्न पडले, जे प्रश्न पडले ते आपल्याला सुटतात का, आणि जे आपण अभ्यासतोय तेच पेपरला पडतंय का, हे स्वतः म्हणजे तुम्ही त्याला टॅली करत राहिलं पाहिजे. नाहीतर हा ठीक आहे चाललाय अभ्यास वेग विचारते ते असं तुम्ही 50 वर्ष जरी अभ्यास केला तरी काही उपयोग नाही मित्रांनो. तुम्ही म्हणजे थोड्या दिवस अभ्यास करा. आता खूप मुलं आहेत नवीन आहेत, सर आता भरती आली ना मी ह्या भरतीत होतो का, त्यांना जुन्या पोरांनी सांगून ठेवलंय लय 4-5 वर्ष अभ्यास करावा लागतो आणि लय जुनं व्हावं लागतं मग भरती होतं. असं काही नसतंय. जे पोरग म्हणजे नियोजनाने अभ्यास करतात ते लवकर भरती होऊन जातं. बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो सतीश वैसे सरांचं पुस्तक घ्या तुम्ही, फास्ट ट्रॅकचं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत डायरेक्ट म्हणजे ठीक आहे जे जमतंय ते बघायचं, हा ठीक आहे सोपं जाते ना चल पुढं, असं स्किप करून जे येत नाही ते मित्राला विचारा, जे तुम्हाला येत नाही ते मित्राला विचारा, पण ते समजून घ्या. आणि एकदा समजलं त्याच्यावर आणखी 1-2 रिव्हिजन करा, होऊन जाते. आणि अभ्यास किती वेळ केला पाहिजे, तर मित्रांनो तुमचं गणित चांगलं आहे किंवा जे नवीन मुलं आहेत किमान तुम्ही 2 तास दिले पाहिजे गणिताला, 2 तास दिले पाहिजेत. आणि बुद्धिमत्ता आहे तर बुद्धिमत्ताला 1 तास द्या, म्हणजे दोन्ही मिळून 3 तास करा. कोणतं कसं करा, कारण की एकमेकाशी रिलेटेड टॉपिक आहेत. आणि बुद्धिमत्ता असं असतं मित्रांनो, काही टॉपिक आपण लगेच विसरतोय. घड्याळात किती वाजले, त्यानंतर चौरस मोजा, चौकोन मोजा, त्रिकोण मोजा, हे जे आकृत्यावरील प्रश्न असतात त्यावरती तुम्हाला जर येत असलं ऐन टायमाला आपण तिथं जातो. जर एखादं दिलंय तुम्हाला असे मारल्या रेषा, ठीक आहे इथं किती कोण आहे म्हणजे असं जर विचारलं मग आपण ते गडबडून जातोय. आणि त्यामुळे मित्रांनो हे प्रश्न पडलेले आहेत ते बघा. आणि ज्या झालेल्या क्वेश्चन पेपर आहेत त्यावरती पण आपण शेवटला बोलणार आहे. गणित बुद्धिमत्ताचं चांगलं समजलं असेल मी आशा करतो. आणि याला तुम्ही फोकस करा. त्यानंतर मराठी विषय. मराठीत मित्रांनो शब्दार्थ हा टॉपिक तेवढाच महत्वाचा आहे जेवढं व्याकरण महत्वाचं आहे. कारण की आता व्याकरण तर प्रत्येकालाच येत आहे, ठीक आहे. विभक्ती तेवढे ते केलं, नामे, सर्वनामे, विशेषणे ते प्रत्येकानेच पाठ करून ठेवले. त्याचे एवढे नामाचे 3 प्रकार पडतात. मग त्याचे उपप्रकार काय, नाव कोणतं ते सगळ्यालाच येणार आहे. त्याची पर्यायी नाव पण लक्षात ठेवा. कठोरला काय म्हणतात, अघोष, मृदू, घोष, हे असे पर्यायी शब्द असं विचारायला चालू केले. सरळ विचारायला नाही विचारत आता, ते पण आपल्याला जमलं पाहिजे. शब्दार्थ, अलंकारिक शब्द, म्हणी, वाक्प्रचार त्यावरती पण भर द्या. बाळासाहेब शिंदे सरांचं एकदम बेस्ट पुस्तक आहे, त्याच्यात दिलेले शब्दार्थ भरपूर आहेत. तेवढे जरी तुम्ही क्लिअर केले आणि झालेल्या क्वेश्चन पेपर, याला क्वेश्चन पेपर सोबत जोपर्यंत तुम्ही टॅली करत नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्ही अभ्यास केलाय याला तर त्याला उपयोगच नाही मी असं म्हणून अभ्यास करू. आणि महत्वाचा टॉपिक व्याकरण पण चांगलं करा आणि शब्दार्थावरती भर करा. त्यानंतर जीएस मित्रांनो इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरती जरा फोकस करा. आणि झालेल्या क्वेश्चन पेपर मधले ते प्रश्न वाचून काढा. सध्या कमी टाइम आहे आपल्याला. झालेल्या क्वेश्चन पेपर मध्ये जेवढे इथून मागे पडले 2016, 17, 18, 19 आणि 21 ची भरती आता झालेली तेवढे तुम्ही जेवढे जीएसचे प्रश्न पडलेले तुम्हाला तिथं कळलं कुठं किती पडले. आणि महत्वाचा विषय म्हणजे चालू घडामोडी मित्रांनो महत्वाचेच असतात. त्याच गोष्टी पडतात परत. महासंचालक कोण, गृहमंत्री कोण, गृह खातं, गृहनिर्माण कोण, हे मंत्रिमंडळातला पण विषय विचारतात. त्यानंतर साहित्य संमेलन झाले त्याचे अध्यक्ष कोण होते, कुठं पार पडलं, स्वागताध्यक्ष कोण होतं, ऑलिम्पिक वरती विचारतात. ऑलिम्पिक मध्ये कोणी किती पदक भेटले, त्यानंतर एखाद्याने सुवर्ण पदक भेटले तर तो माणूस कुठल्या राज्याचा आहे तो खेळाडू, त्यांनी याच्या अगोदर कोणते पदक भेटलेलं नाही असे पण प्रश्न विचारतात. तिथपर्यंत पण आपण गेलं पाहिजे, त्या खोलीचा आपण अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला भेटलाय ह्या वर्षी तर सगळ्यालाच माहिती असणार आहे, पण इथून मागे किती महाराष्ट्र पुरस्कार भेटलेत आणि ते कोणाला भेटलेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. कारण की ते आता विचारणार नाहीत 2024ला कुणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, ते असं विचारणार खालीलपैकी कुणाला आतापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला नाही. मग तुम्ही पहिलंच असणार, तुम्हाला वाटणार हा ठीक आहे पहिला पर्याय 2024चा कुणाला भेटलाय कमेंट करून सांगा, चालेल. त्यानंतर महत्वाची गोष्ट पेपर. जर तुमचा अभ्यासच नाही, तुमची सुरुवातच चालू आहे,
तुमची जर सुरुवातच चालू आहे, तुम्ही डायरेक्टच क्वेश्चन पेपर घ्यायला चालू केल्या सोडायला, कुणी सांगतो क्वेश्चन पेपर सोडायची आता भरती जवळ आली, तुम्हाला जर 50च मार्क येत असले, 60च मार्क येत असले आणि तुम्ही क्वेश्चन पेपर सोडीत बसले तर मित्रांनो त्याला काही फायदा नाही होणार, कारण की तुम्ही उलट खच्चीकरण होणार आणि काय म्हणतात ना उतरत्या कळेला लागून जाणार. त्यामुळं काय करा, पेपर जर तुम्हाला 80च्या म्हणजे वरती 2-4 मार्क किंवा खाली 1-2 मार्क येत असतील, 75-70 मीडियम क्वेश्चन पेपरचं सांगतोय, अवघड आली तर चांगले पण खाली येतात, तर तुम्ही क्वेश्चन पेपर सोडा. आणि राहिलेला 1 महिने आपण सोडणारच, 1-2 महिने, पण अगोदर ज्या क्वेश्चन पेपर येतात डायरेक्ट सोडायला जाऊ नका. ज्या पोरांनी 1-2 भरत्या दिल्या तिथून मागं त्यांनी 100% दररोज एक टाइम लावून 1.5 तासाची क्वेश्चन पेपर सोडायचे, म्हणजे सोडायचे काहीच विषय नाही. ज्यांनी 4-5 मार्कांनी हुकलं, मी सांगितलं 80च्या बाहेर जो पोरगा आहे त्याने दररोज एक क्वेश्चन पेपर सोडायची आणि बाकीचं हे सांगितलं हे करायचं. नुसत्या क्वेश्चन पेपर सोडल्याने काय होत नाही, OMR शीटवर प्रॉपर क्वेश्चन पेपर सोडायचे. ह्यावेळी मित्रांनो अभ्यास करा, 100 नाही 1000% सांगतो तुम्हाला फायदा होईल. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला मिळाला हे सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.